हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. जीवनाचा विरोधाभास. भाग 1. विश्वातील द्वैतामुळे आपल्या जीवनात विरोधाभास निर्माण होतो. त्याबद्दल तक्रार करू नये. तो परस्पर विरुद्ध असूनही आपल्या जीवनासाठी तो उपयुक्त असतो. त्याचा सुरेख उपयोग करून घेऊन आपण आपले जीवन आनंदमय करून घेणे हे आपले काम असते. काळ्यावर पांढरे छान उठून दिसते, याचा उपयोग करावा. लिहायला पांढरा कागद आणि काळी शाई वापरावी. टेबलावर पांढरी चादर पसरावी, म्हणजे त्यावरील वस्तू चटकन दिसतात. अशाच प्रकारे अन्य विरुद्ध रंगछटांचा छान उपयोग करावा. जगात अन्याय आहे म्हणून न्यायाला महत्त्व आहे. जगात अधर्म आहे म्हणून धर्माला महत्त्व आहे. जगात अनिती आहे म्हणून नीतीला महत्त्व आहे. आणि जगात दुर्जन आहेत म्हणून सज्जनांना महत्त्व आहे. नाहीतर न्याय, धर्म, नीती आणि सज्जन यांची जगाला ओळखही झाली नसती. जीवनात आपल्या मित्रांपेक्षा आपले शत्रू आणि निंदक आपल्याला जास्त उपयुक्त असतात. त्यांच्यामुळे आपल्याला आपल्यातील दोष समजतात. मित्र आपल्यातील दोषांवर पांघरूण घालतात. प्रेमामुळे चूक सांगत नाहीत, संकोचतात. परंतु शत्रू निंदक बिनधास्तपणे दुगाण्या झाडायचे काम करतात. त्यामुळे आपल्याला आपल्यात सुधारणा करायला संधी मिळते. त्यांच्यामुळे आपण उत्तमातील उत्तम जीवन जगायचा प्रयत्न करतो, की न जाणो काही चूक व्हायची आणि आपले शत्रू आणि निंदक याला टीका करायला आयतीच संधी आणि कारण मिळायचे. यास्तव असे म्हणतात की निंदकाला आपल्या शेजारी राहायला जागा द्यावी. जगाचा असाही नियम आहे की शेजारी एकमेकांचे स्वभावतःच निंदक असतात. यामुळे अचे दोन्ही बाजूचे शेजारी ब आणि क हे मित्र असतात. देह आजारी झाल्यास, रोगराई आल्यास तेथे शरीरातील स्वास्थ्य धावत येते आणि आजार बरा करते. एखादा अर्वाच्य बोलला तर सभ्य त्याला मुळीच उत्तर देत नाहीत. आपलेच बरोबर आहे असे जो म्हणतो त्याला तो मान्यता देतो, हाच त्याच्या सभ्यपणाचा पुरावा असतो. एखाद्याचे महाकुरूप दिसणे, भेसूर चेहरा असणे, तिरळेपणा असणे, तोतरेपणा असणे हेच त्याला अभिनयपटू बनवते आणि खूप प्रसिद्धी मिळवून देते. एखादा अवयव आजारी झाला, त्याला जखम झाली की आपल्याला त्या अवयवाची जाणीव होते. तोपर्यंत नित्य जीवनात आपण आपल्या अवयवांची दखलही घेत नाही. काहीही न बोलता गप्प मौन राहिल्याने बरोबरीच्याला जास्त त्रास आणि उपद्रव होतो. तो हैराण होतो आणि कोठून दुर्बुद्धी झाली आणि याच्याबरोबर आलो असे त्याला होते. विश्राम करण्यासाठी जितके श्रम जास्त कराल तितका विश्राम जास्त चांगला मिळेल. याउलट जितके श्रम कमी कराल तितका आरामही कमी मिळेल. जीवनाचा विरोधाभास. भाग 2. जीवनात सज्जनांपेक्षा दुर्जनांचाच भीतियुक्त वचक जास्त असतो. यामुळे सज्जनांच्यात चुकीचा संदेश पसरतो. दुर्जनांसारखे सज्जन मार, तोड, फोड, जोड या स्वभावाचे नसतात. त्यामुळे लोक दुर्जनांना मनातून स्वीकारत नसले तरी वरकरणी त्यांनाच सर्वात प्रथम वंदन करतात. जीवनात श्रीकृष्ण नीतीच उपयुक्त असते. कोणत्याही उपायाने दुर्जन किंवा शत्रू मारावा. त्याला सोडू नये. त्याला चुकूनही कोणत्याही कारणाने जिवंत पकडू नये, जिवंत ठेवू नये. घरातील मोठी माणसे लहानांना वाढवतात. त्यांना शिक्षण देऊन, सज्ञान करून जगात व्यवहार करायच्या लायकीचे करतात. त्यांना त्यांच्या पायावर स्वावलंबी करतात. यात हेतू असतो की यांनी तरुणपणी आपला कारभार, घर सांभाळावे. परंतु बहुतांशी मोठी माणसे ती वेळ आली की लहानाचे तरुण झालेल्यांच्या हाती कारभार द्यायला बिचकतात. आत कोठेतरी स्वसुरक्षितता, अविश्वास हा भाव आणि विचार असतो. मुलाची आई मुलाला छान पत्नी पाहते, त्याचे लग्न करून देते. यात तिचा हेतू असा असतो की आपल्या मुलग्याचा संसार सुरू व्हावा, सूनबाईंनी घराची काळजी घ्यावी. परंतु प्रत्यक्षात काय होते काही कळत नाही. ती सासू त्या सूनबाईला काही केल्या स्वयंपाकघराचा ताबा देत नाही, घरात अधिकार देत नाही,
घर सांभाळण्याचे स्वातंत्र्य देत नाही. यात तिची सत्तापिपासू वृत्ती जपण्याची इच्छा असते. अहंकार जोपासण्याचा आटोकाट प्रयत्न असतो. मुलाचा ताबा देताना माया आडवी येते. अनेकांना असे वाटते की सर्व जग त्यांचे शत्रू आहे. सर्वजण त्यांच्या विरुद्ध आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कट करत आहेत. नियतीही त्यांना साथ देत नाही. याचे कारण इतकेच असते की त्यांना त्यांच्या स्वतःबद्दल खात्री नसते. ते स्वतःचाच स्वतः आदर करत नाहीत. त्यांचे स्वतःजवळच पटत नाही. असे लोक आत्महत्या करायला उद्युक्त होतात. काही जणांना सर्वजण त्यांचे मित्र आहेत, हितचिंतक आहेत असेच वाटते. कोणीही कोणाच्या उगीचच वाटेला जात नाही अशीच त्यांची समजूत असते. त्यांना जीवनात काहीही कुरूप दिसत नाही. प्रत्येक गोष्टीतून प्रसंगामधून त्यांना फक्त चांगले तेवढेच दिसते. जीवनातील वर्जस्वर त्यांना ऐकू येत नाहीत. मात्र त्यांना स्वीकृत स्वरांची जाण उत्तम असते. त्यांची विरोधाऐवजी संयोगाशीच सलगी असते. कोणी त्यांच्या गालावर थप्पड मारल्यास त्यात त्या मारणाऱ्याचा काहीतरी चांगलाच हेतू असणार असाच विचार ते करतात. मंबाजीने मार दिल्यावर संत श्रेष्ठ तुकाराम बुवांनी मंबाजीचे हात चेपून दिले होते. अशा प्रकारे ही द्वैत अद्वैताची अद्भुत किमया आहे. यापासून सुटका केल्यास जीवन समृद्ध होते. परंतु यासाठी कोणत्याही एकाला नष्ट न करता, तसेच दोन्हीही नष्ट न करता, दोन्हीची उपयुक्तता ओळखून या दोहोमधून दूर व्हावे लागते. हरि ओम.